हाय हॅलो नमस्कार. 15 लोकांसाठी व्हेज पुलाव बनवायचे टेन्शन आलंय. आता अजिबात टेन्शन घेऊ नका, रेसिपी तुमच्यासाठीच आहे. तर नमस्कार मंडळी, मी आज बनवते व्हेज पुलाव 15 लोकांसाठी. इथे 4 मोठे कांदे घेतले होते, ते मोठे मोठे कट करून घेतलेत. इथं व्हेजिटेबल्स घेतले, फ्लॉवर, गाजर, मटार, ढोबळी मिरची आणि सोबतच इथे ढोबळी मिरची खूप कमी प्रमाणात घातलेली आहे, तोंडली. असे सगळं हे आतपाव घेतलेलं आहे. गाजर आणि शिमला मिरची, फरसबी हे सगळं आतपाव घेतलेलं आहे. इथं 4 कांदे आणि 4 टमॅटो असे छान मोठे मोठे कट केलेत. सोबत इथे तूप घेतलेलं आहे. मस्त असा घरगुती सुंदर हा पुलाव तुम्हाला अगदी रेस्टॉरंटसारखा पण चवीला अगदी सुंदर असा मिळणारा. सो हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. याच्यातलं सगळं पाणी नितळून घेणार आहे. थोडंसं फास्ट होतं आहे कारण याचा अर्थ की माझ्या घरी कार्यक्रम आहे, म्हटलं चला सोबत तुम्हाला रेसिपी तर दाखवलीच पाहिजे. सध्या खूप छान छान सण येत आहेत जवळ. तर सणांमध्ये आता श्रावण मास चालू आहे, त्याच्यामध्ये नॉनव्हेज तर होणार नाही, पण ही व्हेज पुलाव बिर्याणी तुम्ही नक्की घरी करू शकता. 4 प्रमाणामध्ये मी लवंग, दालचिनी, तेजपत्ता असे गरम मसालेसुद्धा ॲड केलेले आहे. आता हे छान असं ब्राऊन करून घ्यायचं आहे. मसाला आपल्याला काढायचा आहे. आता मसाला मी काय काय घेतला ते तुम्हाला दाखवते बरं का. मैत्रिणींनो, मी स्टार्ट करताना म्हणजे सगळं मला दाखवायचं होतं, पण खूप गडबड आहे, त्यामुळे म्हटलं आता चला डायरेक्ट जेव्हा मी रेसिपी करायला लागेल ना तेव्हा तुमच्याशी शेअर करेल. आता 4 कांदे, 4 टमॅटो, परत 4 लवंग, दालचिनी, तमालपत्र असे सगळे जे मसाले घेतले. आता ह्याच्यामध्ये मी हे कोथिंबीर, पुदिना आणि 1 लसूण, सोबतच आल्याचा 1 तुकडा आणि मिरच्या मी ह्या घेतलेल्या आहेत 10 मिरच्या. आता हे 15 लोकांसाठी करतोय. तिखट मिरची आहे त्यामुळे 15 घेतलेली आहे मिरच्या. असं मी प्रमाणात घेतलेलं आहे. सोबत आपला गरम मसाले पण असणार आहे, त्यामुळे प्रमाणातच घ्या. ह्याच प्रमाणात तुम्ही घ्या. जर पोपटी मिरची असेल ना तर त्या पोपटी मिरचीसाठी तुम्ही थोडंसं प्रमाण वाढवू शकता. 15च्या ऐवजी तुम्ही 20 मिरच्या घेऊ शकता. चला आता ह्याच्यामध्ये हा जो कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तर तो लवकर होत नाही, गॅस वाया जातो, त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये मीठ टाका. आता मीठ मी अंदाजे नाही टाकत आहे, तर मी जे मला लागणार आहे भाताला ते मी पूर्णच एकदमच मीठ टाकलेलं आहे. आता मीठ टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता एक 5 ते 10 मिनटं लागतील, पण कांदा खूप छान आणि व्यवस्थित असा फ्राय होऊन जाणार आहे. चला आता हा कांदा फ्राय झाला आहे. आता याच्यामध्ये आपल्या ज्या भाज्या होत्या, व्हेजिटेबल्स जे काय असतील तुमच्याकडे ते तुम्ही याच्यामध्ये ॲड करा. आतपाव सगळं काही घेतलेलं आहे. तर मी 15 लोकांसाठी सांगते, अशाच प्रमाणामध्ये तुम्ही घ्या आणि याच प्रमाणामध्ये तुम्ही करा. इतका सुंदर हा पुलाव होतो ना, आणि व्हेज बिर्याणी पण म्हणू शकता. इतकी सुंदर लागते ना, तर तुम्ही नक्की ट्राय करा. आता हे छान परतून घ्यायचे तेलामध्ये. काही जण कुकरला सुद्धा टाकतात, तर कुकरला न टाकता तुम्ही तेलामध्ये हे टाकून घ्या. आता टमॅटो जे होते ते पण ॲड करणार आहेत, कारण ते मऊ होतील जरा थोडेसे, त्यामुळे. आता ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे. थोडंसं झाकण ठेवणार आहोत. याच्यामध्ये मी कुठलंही पाणी ॲड केलेलं नाही आहे. तुम्ही बघितलं, सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि आता झाकण त्या तेलावरच आपल्याला त्या शिजून थोड्या वेळाने त्याला उघडून बघायचं आहे किती आपला फ्लॉवर शिजलाय. फ्लॉवरवरून सगळं काही भाज्या शिजल्यात कशा काय वगैरे समजून जातं, कारण मंडळी फ्लॉवर हा असा असतो की थोडासा जाडसर असतो, त्याच्यामुळे तो लवकर शिजत नाही. तर मैत्रिणींनो, इथे बघू शकता सगळ्या भाज्या खूप सुंदर अशा शिजलेल्या आहे. फरसबी, मटार वगैरे हे सगळं छान शिजलेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे. तर सगळ्यात आधी आपण हा बिर्याणी मसाला सुहानाचा ॲड केलेला आहे. हा 1 चमचाभर, मोठा चमचाभर, म्हणजे 10 रुपयाचं पॅकेट आहे, तर तो 1 मोठा चमचा टाकलेला आहे. हळद टाकलेली आहे आणि आता आपल्या घरात जे मसाले असतील ते सगळे ॲड करायचे. ते मग मी आता लाल तिखट हे 1 चमचाभर टाकणार आहे, कारण आता आपण मिरची पण टाकलेली आहे. गोडा मसाला टाकते आहे, गरम मसाला टाकायचा आहे. असं सगळं मी एक चमचा अंदाजे टाकत आहे, तुम्ही बघाल. आणि जो मसाला आपण बारीक केला होता, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि पुदिना मस्ट आहे. पुदिन्याशिवाय तुमच्या या पुलावला किंवा या बिर्याणीला टेस्ट येणार नाही. सो पुदिना पाहिजे म्हणजे पाहिजे. सो हे छान असं मस्त मिक्स करून घ्या आणि याला असं छान तेल सुटलं पाहिजे. हा मसाला सगळा त्या भाज्यांना लागला पाहिजे. इतकं छान तुम्ही मिक्स करून घ्या. तुम्ही बघू शकता अशी सुद्धा भाजी टेंटेड इतकी सुंदर दिसते ना, की अशी खायला सुद्धा छान लागणार आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मोठे 2 चमचे दही.
ऑप्शनल आहे. जर दही नसेल टाकायचं तर तुम्ही याच्यामध्ये लिंबू टाका. पण मग लिंबाचा वापर करत असाल तर मग मोठे 2 लिंब त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. पण दह्याने खूप छान स्वाद येतो आणि काही वेळेस तुम्ही हे मॅरिनेट करून सुद्धा या भाज्या तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. पण अशाच तर मैत्रिणींनो, आता याच्यामध्ये आपल्याला राईस टाकायचा आहे. तेल पण मस्त सुटलेलं आहे. भाज्यांना सगळं काही मसाला व्यवस्थित लागलेला आहे आणि आता हा आपण दावतचा 1.25 किलोचा तांदूळ घेतलेला आहे. 1.25 किलो तांदूळ हा 15 लोकांसाठी पुरेसा आहे आणि आता याच्यामध्ये 2 तांबे मी हे गरम पाणी टाकणार आहे. एक वाफ झाली की हा राईस आपला तयार होणार आहे. तर चला वेळ न घालवता एक वाफ घेऊया. तुम्ही बघू शकता छान असा मिक्स करायचा आहे. त्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे आणि उकळल्यानंतर तूप टाका. एक उकळी फुटल्यानंतर हा राईस अगदी तयार होणार आहे. झटकीपट असणारी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही बघू शकता व्हेज बिर्याणी म्हणा किंवा व्हेज पुलाव सुंदरसा हा तयार झाला आहे. सोबतच कोशिंबीर पण आम्ही केलेली आहे. तर रेसिपी नक्की लाईक करा.